नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेले कृषी घटक या विषयावर प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, प्रथिनांच्या पायाभूत संरचनेत खालीलपैकी कोणत्या द्रव्यांचा अंतर्भाव असतो? प्रथिनांच्या पायाभूत संरचनेत खालीलपैकी कोणत्या द्रव्यांचा अंतर्भाव असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, ॲमिनो ॲसिड्स. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, सरकी पेंड खाऊ घालण्यास वासरांना योग्य नाही असे सांगितले जाते, कारण त्या पेंडीमध्ये काय असते? सरकी पेंड खाऊ घालण्यास वासरांना योग्य नाही असे सांगितले जाते, कारण त्या पेंडीमध्ये काय असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, गोसिपॉल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, कापा आणि बरका ह्या कोणत्या फळझाडाच्या जाती आहेत? कापा आणि बरका ह्या खालीलपैकी कोणत्या फळझाडाच्या जाती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, फणस या फळझाडाच्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या पिकास आळे पद्धतीने पाणी दिले जाते? खालीलपैकी कोणत्या पिकास आळे पद्धतीने पाणी दिले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, नारळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात पाणलोट विकास कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? महाराष्ट्रात पाणलोट विकास कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1983 या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, दामोदर खोरे आणि हिराकुड योजना या बहुउद्देशीय योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत घेण्यात आल्या? दामोदर खोरे आणि हिराकुड योजना या बहुउद्देशीय योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत घेण्यात आल्या? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, कपुरी चिप्सोना 3, कपुरी हिमालनी या खालीलपैकी कशाच्या विकसित जाती आहेत? कपुरी चिप्सोना 3, कपुरी हिमालिनी या खालीलपैकी कशाच्या विकसित जाती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, बटाटा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, डॉक्टर सी टी पटेल यांना 1970 मध्ये विकसित केलेली कपाशीची पहिली व्यापारी जात कोणती? डॉक्टर सी टी पटेल यांना 1970 मध्ये विकसित केलेली कपाशीची पहिली व्यापारी जात कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, MCU4. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, कोकण कृषी विद्यापीठाने कोकण सदाबहार या नावाची कोणत्या कडधान्याची सुधारित जात तयार केली आहे? कोकण कृषी विद्यापीठाने कोकण सदाबहार या नावाची कोणत्या कडधान्याची सुधारित जात तयार केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यापैकी नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, कोणत्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे कोणत्या पानांचा हिरवा रंग कमी होत जाऊन पाने पूर्ण पिवळी पडतात? खालीलपैकी कोणत्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे कोणत्या पानांचा हिरवा रंग कमी होत जाऊन पाने पूर्ण पिवळी पडतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यापैकी नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, लक्ष्मी, वरदलक्ष्मी, शंकर 4 व शंकर 6 या कोणत्या व्यापारी पिकाच्या बागायती जाती आहेत? लक्ष्मी, वरदलक्ष्मी, शंकर 4 व शंकर 6 ह्या कोणत्या व्यापारी पिकाच्या बागायती जाती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कापूस या पिकाच्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, याझोस्पिरिलम हा सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारा काय होय? याझोस्पिरिलम हा सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारा काय होय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जीवाणू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, नीलहरित शैवालामध्ये क्लोरोफिल या हरितद्रव्याबरोबरच कोणते निळ्या रंगाचे द्रव्य असते? नीलहरित शैवालामध्ये क्लोरोफिल या हरितद्रव्याबरोबरच कोणते निळ्या रंगाचे द्रव्य असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, फायकोसायनिन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणता रोग भुईमूग पिकावर प्रामुख्याने आढळतो? खालीलपैकी कोणता रोग भुईमूग पिकावर प्रामुख्याने आढळतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, टिक्का हा रोग भुईमूग पिकावर प्रामुख्याने आढळतो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील रब्बी ज्वारीत कोणती सुधारित जात सर्वात लोकप्रिय आहे? महाराष्ट्रातील रब्बी ज्वारीत कोणती सुधारित जात सर्वात लोकप्रिय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मालदांडी 35-1. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, भाताच्या पिकाला खालीलपैकी कोणते हवामान अधिक मानवते? भाताच्या पिकाला खालीलपैकी कोणते हवामान अधिक मानवते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, उष्ण व दमट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, कांदा लसूण संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कांदा लसूण संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, राजगुरुनगर या ठिकाणी.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कुठे आहे? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. पुणे या ठिकाणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19. पेरूच्या लखनौ 49 या जातीला कोणत्या नावाने ओळखले जाते? पेरूच्या लखनौ 49 या जातीला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. सरदार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. मधमाशांमधील नोझेमा नावाचा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? मधमाशांमधील नोझेमा नावाचा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. एकपेशीय जीव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. वनस्पतीच्या पेशीय भित्तिका सशक्त करणारे दुय्यम पोषणद्रव्य खालीलपैकी कोणते आहे? वनस्पतीच्या पेशीय भित्तिका सशक्त करणारे दुय्यम पोषणद्रव्य खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. कॅल्शियम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असेल अशा ठिकाणी कोणत्या आकाराची हरितगृहे उभारतात? ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असेल अशा ठिकाणी कोणत्या आकाराची हरितगृहे उभारतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. सुधारित अर्धवर्तुळाकार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार व ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम कोणत्या योजनेत समाविष्ट करण्यात आले? राष्ट्रीय ग्रामीण रोजगार व ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम कोणत्या योजनेत समाविष्ट करण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. जवाहर रोजगार योजना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. जेव्हा एखाद्या खतामध्ये एकच पोषणद्रव्य असते तेव्हा त्याला काय म्हणतात? जेव्हा एखाद्या खतामध्ये एकच पोषणद्रव्य असते तेव्हा त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. सरळ खते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. महाग्रप्सचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाग्रप्सचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. पुणे या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणत्या झाडाचा आकार डेरेदार किंवा घुमटदार असतो? खालीलपैकी कोणत्या झाडाचा आकार डेरेदार किंवा घुमटदार असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. पेल्टोफोरम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. साधारणतः मातीच्या कणाची घनता ही सहसा किती ग्रॅम किंवा सेंटीमीटर इतकी असते? साधारणतः मातीच्या कणाची घनता ही सहसा किती ग्रॅम किंवा सेंटीमीटर इतकी असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. 2.65. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. पाणी सोडल्याने जमिनीवरचा एक थर समान स्वरूपात निघून जाण्याला काय म्हणतात? पाणी सोडल्याने जमिनीवरचा एक थर समान स्वरूपात निघून जाण्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. पोपडी धूप. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. जॅस्मेनियम ग्रंडिफोलम हे व्यवहारात कोणत्या नावाने ओळखले जाते? जॅस्मेनियम ग्रंडिफोलम हे व्यवहारात खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. चमेलिया नावाने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. भुईमुगाच्या लागवडीकरिता मातीचा सगळ्यात आदर्श प्रकार खालीलपैकी कोणता? भुईमुगाच्या लागवडीकरिता मातीचा सगळ्यात आदर्श प्रकार खालीलपैकी कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. पोयाट्याची माती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. राज्यातील सर्व मध्यवर्ती सहकारी बँका खालीलपैकी कोणाच्या सदस्य असतात? राज्यातील सर्व मध्यवर्ती सहकारी बँका खालीलपैकी कोणाच्या सदस्य असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. राज्य सहकारी बँकेच्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणता कीटक रस शोषणारा नाही? खालीलपैकी कोणता कीटक रस शोषणारा नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. शेंडे माशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. मेरीआइट ऑफ पोटॅश MOP मध्ये K2O चे प्रमाण किती टक्के असते? मेरीआइट ऑफ पोटॅश MOP मध्ये K2O चे प्रमाण किती टक्के असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. 60%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. पाण्याच्या टंचाईच्या वेळी सिंचनाची कोणती पद्धत अवलंब केली पाहिजे? पाण्याच्या टंचाईच्या वेळी सिंचनाची कोणती पद्धत अवलंब केली पाहिजे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. ठिबक सिंचन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. डायस्कोरिएसी कुळातील पीक खालीलपैकी कोणते आहे? डायस्कोरिएसी कुळातील पीक खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. सुरण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. मातीमध्ये कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी व नापीक असते? मातीमध्ये कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी व नापीक असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. वाळू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. पालापाचोळा कुजल्यानंतर कोणते गडद रंगाचे द्रव्य तयार होते? पालापाचोळा कुजल्यानंतर कोणते गडद रंगाचे द्रव्य तयार होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. ह्युमस.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. तापी, नर्मदा, गोदावरी आणि कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यात जमिनी रंगाने कशा असतात? तापी, नर्मदा, गोदावरी आणि कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यात जमिनी रंगाने कशा असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, काळ्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. जमिनीला एका बाजूकडून एकाच दिशेला उतार असेल तर तेथे कोणत्या प्रकारची धूप असते? जमिनीला एका बाजूकडून एकाच दिशेला उतार असेल तर तेथे कोणत्या प्रकारची धूप असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सालकाडी धूप. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. सागरजन्य धुपीमुळे जमिनी कशा प्रकारच्या बनतात? सागरजन्य धुपीमुळे जमिनी कशा प्रकारच्या बनतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, क्षारयुक्त. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते? वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे किती टक्के असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 78%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. भारतामध्ये भारताचे उत्पन्न कोणत्या रोगामुळे अधिक घटते? भारतामध्ये भारताचे उत्पन्न कोणत्या रोगामुळे अधिक घटते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बुरशीजन्य करपा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. गुलाबावर सर्वाधिक प्रमाणात कोणता रोग येतो? गुलाबावर सर्वाधिक प्रमाणात खालीलपैकी कोणता रोग येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, भुरी हा रोग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. नाफेड खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? नाफेड खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, शेतमाल विक्री. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. हळदीला पिवळा रंग खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे येतो? हळदीला पिवळा रंग खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पिगमेंट या द्रव्यामुळे हळदीला पिवळा रंग येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. जास्त पावसाच्या प्रदेशात शेतीसाठी खालीलपैकी कोणत्या जातीचा बैल उपयुक्त ठरतो? जास्त पावसाच्या प्रदेशात शेतीसाठी खालीलपैकी कोणत्या जातीचा बैल उपयुक्त ठरतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, डांगी या जातीचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. 10 बाय 10 मीटर अंतरावर फळझाडाची लागवड केल्यास हेक्टरी किती झाडे बसतील? 10 बाय 10 मीटर अंतरावर फळझाडाची लागवड केल्यास हेक्टरी किती झाडे बसतील? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 100 झाडे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. डाळिंबावर आढळणारा अतिशय घातक रोग कोणता आहे? डाळिंबावर आढळणारा अतिशय घातक रोग कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, तेल्या हा रोग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. टोमॅटोच्या फळास लाल रंग कोणत्या द्रव्यामुळे येतो? टोमॅटोच्या फळास लाल रंग खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लायकोपीन या द्रव्यामुळे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. प्रमाणित बियांच्या पिशवीवर कोणत्या रंगाचे लेबल असते? प्रमाणित बियांच्या पिशवीवर खालीलपैकी कोणत्या रंगाचे लेबल असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, निळ्या रंगाचे. यासाठी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.